नमस्कार मित्रांनो, चेटकीन मराठी भूताच्या गोष्टी या यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे. आजच्या आपल्या भूताच्या गोष्टीचं नाव आहे मध्यरात्रीचा रिक्षाचा प्रवास. चला तर मग आता थोडाही वेळ न घालवता गोष्टीला सुरुवात करूया. पण गोष्ट सुरू करण्या अगोदर जर चॅनलवर नवीन आलेले असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉनवर क्लिक करायला विसरू नका मित्रांनो. मी एक कॉलेजमध्ये शिकत असणारा विद्यार्थी आहे. तेव्हा माझे इंजिनिअरिंगचे पहिले वर्ष सुरू झाले होते. परिस्थितीने गरीब असल्यामुळे आपल्या कॉलेजचा खर्च कसा भागवता येईल, पूर्ण करता येईल याचा मी विचार करू लागलो. तितक्यात पार्ट टाईम जॉब करण्याचा विचार मनात आला. आता रात्री एखादे काम मिळणे तितके सोपे नव्हते. म्हणून मग मी रात्री रिक्षा चालवून थोडे पैसे कमवण्याचा विचार केला. शेजारीच एक काका राहायचे. त्यांची रिक्षा होती. ते दिवसा रिक्षा चालवायचे आणि मग रात्री घरी आल्यावर मी निघायचो. तसेही कॉलेजमुळे दिवसा मला रिक्षा चालवणे शक्य झाले नसते. मला अजूनही तो दिवस, ती रात्र लक्षात आहे. 22 सप्टेंबर. नेहमीप्रमाणे कॉलेजमधून घरी आलो आणि अभ्यासाला बसलो. अभ्यास करता करता 9 वाजून गेले. मनात आले की उशीर झालाय म्हणून जेवण न करता बाहेर पडलो. एखाद्या हॉटेलमध्ये थोडेसे खाऊन घेऊ असे ठरवले. नाक्यावर येऊन पोचलो आणि पॅसेंजरची वाट पाहत राहिलो. बराच वेळ झाला तरी एकही पॅसेंजर मिळाला नव्हता. साधारण 11 वाजत आले होते. 1.5-2 तास थांबून आता कंटाळा येऊ लागला होता. जेवण करायचेही राहून गेले. तितक्यात एक आजोबा तिथे आले आणि म्हणाले, लेका, मला तेवढे गावात सोडतो का? पण मी नकार दिला, कारण तिथून गाव बरेच आत म्हणजे साधारण 20 किलोमीटर लांब होते आणि तिथला रस्ताही अतिशय विचित्र, निर्मनुष्य असायचा. त्यात येण्यासाठी एखादा पॅसेंजर मिळेल याची अजिबात खात्री नसायची. त्यामुळे कोणताही रिक्षावाला तिथे भाडे घ्यायचा नाही. माझ्या मनात हे सगळे विचार चालू असताना आजोबा म्हणाले, मी तुला 4 पट जास्त भाडे देतो, हवे तर मला गावात सोड. त्यांचे बोलणे ऐकल्यावर मी पुन्हा विचार केला की असेही आज आपला धंदा झाला नाही आहे आणि हे आजोबा चांगले पैसे द्यायचे म्हणत आहेत, तर ही संधी हातून कालवायला नको. मी त्यांना पटकन म्हणालो, ठीक आहे, या बसा. रिक्षा गावाच्या रस्त्याला घेतली. जाताना मनात थोडी धाकधूक होती, पण जास्त भाडे मिळणार म्हणून मनोमन खुश होतो. काही किलोमीटर अंतर पार केल्यावर मला रस्त्याकडेला एक लहान मुलगा खेळताना दिसला. जसजशी रिक्षा जवळ आली तसे दिसले की तो मुलगा बॉलसोबत खेळतोय. तसे एरवी हे दृश्य अगदी साधे वाटत असेल, पण ही वेळ साधी नव्हती. रात्रीचे 12 वाजायला आले होते. परिसर अगदी निर्मनुष्य होता. आजूबाजूला कोणतीही वस्ती नाही. हा लहान मुलगा या अशा सामसूम ठिकाणी काय करत असेल, या नुसत्या विचाराने अंगावर शहारे उमटून गेले. रिक्षा त्याच्या अगदी जवळ जाऊ लागली तेव्हा तो एकदम जागीच उभा राहिला आणि आमच्याकडे तो एकटक पाहू लागला. मी एक क्षण त्याच्याकडे पाहिले. त्याच्या चेहऱ्यावर कसलेही हावभाव नव्हते. तितक्यात मागे बसलेले आजोबा म्हणाले, रिक्षा थांबवू नकोस. मी एकदम दचकलो आणि वेग वाढवला. त्यांचे हे वाक्य ऐकून मला वाटत असलेल्या भयानक शंकेचे निरसन झाले होते. तितक्यात मला विचित्र आवाज येऊ लागले. आता मी मात्र प्रचंड घाबरलो. मागे बसलेले आजोबा तर काहीच बोलत नव्हते. तेही अशा प्रसंगी काय बोलणार म्हणा. त्यांची अवस्था माझ्यासारखीच झाली होती, कदाचित अजून बिकट, कारण मी मधल्या आरशातून मागे पाहिले तर त्यांची शुद्धी हरपली होती. मान मागे झोपून निश्चित पडले होते. बहुतेक हा भयान प्रकार त्यांना सहन झाला नव्हता. आता स्वतःलाच नाही तर त्यांनाही यातून बाहेर काढण्याची जबाबदारी माझ्यावर होती. मी रिक्षाचा वेग वाढवला. तितक्यात मला जाणवले की रिक्षाच्या उजव्या बाजूला काहीतरी आहे. मागे वळून पाहण्याचे धाडस होत नव्हते, पण तरीही हिंमत केली आणि तिथले भयान दृश्य पाहून अंगातला होता नव्हता त्राणही संपला. एक बाई माझ्या रिक्षासोबत अतिशय वेगाने पळत येत होती. आज आपले काही खरे नाही. ही रात्र जीवावर बेतणार असे वाटू लागले. स्वतःला भानावर आणत मी जमेल तितक्या वेगात रिक्षा चालवू लागलो. एका क्षणी तरी वाटले की हिच्या तावडीतून सुटलो तरी अपघात होऊन नक्कीच जाणार मी, कारण रस्ता तितका चांगला नव्हता आणि त्यात रिक्षाचा वेग खूप जास्त होता. मी मनातल्या मनात देवाचा धावा करू लागलो. तसे हळूहळू ती विचित्र आवाज यायचा कमी होऊ लागला. तितक्यात गावातला एक लाईटचा खांब दिसला. तसा थोडा जीवात जीव आला, कारण वस्तीचा परिसर सुरू झाला होता. मी एक दीर्घ श्वास घेत सुटकेचा निश्वास सोडला. रिक्षा गावात आणली. एव्हाना 12:30 होऊ लागले होते, पण तरीही नशिबाने पारावर 2 पोरं बसलेली दिसली. त्यांना मदतीसाठी हाक दिली तसे ते धावत आले. त्यांनी आजोबांना उचलून बाहेर काढले.
माझी अवस्था पाहून बहुतेक त्यांना आमच्यासोबत घडलेल्या प्रकाराची कल्पना त्यांना आली असावी. आजोबांच्या तोंडावर पाणी मारून त्यांना शुद्धीवर आणले. तोपर्यंत जवळपासची लोकं जमा झाली. माहीत नाही त्यांना कोणी बोलावून आणले, कारण आधीच घाबरल्यामुळे मी माझ्याच धुंदीत होतो. बहुतेक त्या मुलापैकी एकाने फोन करून त्यांना कळवले असेल असे वाटले. मी त्यांना घडलेला प्रकार सांगू लागलो. तेव्हा मला त्या लोकांनी सांगितले की त्या रस्त्यावर एका बाईला आणि तिच्या लहान मुलाला एका वाहनाने उडवले होते. त्यातच त्यांच्या जागीच मृत्यू झाला. तेव्हापासून ते मायलेकं गावातल्या बऱ्याच लोकांना दिसतात, वाहनाचा पाठलाग करतात. तेव्हापासून हे सगळे घडायला सुरुवात झाली आहे. त्यांना वाटत असेल की हेच ते वाहन आहे ज्याने आपला जीव घेतला आहे. ते काळाच्या चक्रात अडकून पडलेले आहेत. त्यांची यातून कधी सुटका होईल काय माहिती. यामुळे कोणी रिक्षावाला रात्री पॅसेंजर घेऊन येत नाही. पण तू कसा काय आलास? त्यांना काही उत्तर देण्याच्या मनस्थितीत मी नव्हतो, कारण हा सगळा प्रकार ऐकून मी थोडक्यात वाचलो होतो. यासाठी मनोमन देवाचे आभार मानत होतो. ती रात्र तिथेच गावात त्या रिक्षात काढली, कारण पुन्हा त्या वाटेने जायचा विचारही मनात धडकी भरवत होता. सकाळ झाली तसे मी घरी परतलो, पण त्या रात्रीनंतर मी पुन्हा कधीही रात्री रिक्षा चालवली नाही. कशी वाटली मित्रांनो? आवडली ना? तर मग आपल्या या मराठी भावाला सबस्क्राईब करायला विसरू नका.